पोंदुखरातला 5व्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी। खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झाला असून कॉल, चॅट आणि व्हिडिओ सगळं आता समोर येणार आहे। खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते। अनेक धक्कादायक खुलासे होणार असून पोंदुखरात कुणाच्या संपर्कात होता आणि आर्थिक कनेक्शनही आता उघड होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील भोंदूबाबा खरातला महिला अत्याचाराच्या 5व्या गुन्ह्यात कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोर्टानं खरातला 23 एप्रिलपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सरकारी वकिलाचा युक्तिवाद। भोंदूखराची गुन्हे करण्याची पद्धत एक असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत। महिलांना गुंगीचे पदार्थ पाजून आणि फसवणूक करून त्याने अत्याचार केलेत। गुन्ह्यामागच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे। सरकारी अभियोक्ता काय म्हणाले? मी शंकराचा अवतार, माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचा खरात पीडित महिलेला सांगायचा। पीडित महिलेला ऑफिसला बोलावून पेढा खाऊ घालायचा। माझ्यासोबत संबंध ठेवल्यानं तो शुद्ध झाल्याचा खरात सांगायचा। कुणालाही ही गोष्ट सांगितल्यास देवाचा कोप होईल असं सांगायचा। मुलांना साप चावेल असं सांगून धमकीही द्यायचा। पहिल्या कोठडीपासून सरकारी पक्ष तेच मुद्दे मांडत आहे। द्रव्य कुठून आणलं आणि इतर बाबींचा तपास आधीच झाल्यानं पुन्हा कोठडीची गरज नाही। पीडितांची संख्या आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता कोर्टानं खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता आहे। भोंदूखराच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झाला, त्यामुळे कॉल, चॅट आणि व्हिडिओ सगळं समोर येणार आहे। अनेक धक्कादायक खुलासे होणार असून भोंदूखरात कोणाच्या संपर्कात होता का आणि आर्थिक कनेक्शनही उघड होण्याची शक्यता आहे।